विद्यार्थी मित्रांनो, जागतिकीकरणाचे झालेले परिणाम हे पाहत असताना आपण आर्थिक घटक पाहत आहोत. त्यामुळे जागतिकीकरणामुळे आर्थिक क्षेत्रात कोणकोणते महत्त्वाचे बदल झाले ही माहिती पाहत असताना आपण सुरुवातीला भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, त्यानंतर व्यापार या संकल्पनेमध्ये झालेले बदल आणि आज आपल्याला बघायचं आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा झालेला उदय. तर ट्रान्सनॅशनल कंपन्या म्हणजे काय? तर दोन किंवा त्यापेक्षा अधिक देशांमध्ये आपली उत्पादन संख्या उभारून उत्पादक मालकांचे स्वामित्व व नियंत्रण करणारे निगम म्हणजेच मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन होय. त्यालाच ट्रान्सनॅशनल कॉर्पोरेशन असं म्हणतात, म्हणजेच ट्रान्सनॅशनल कंपन्या. तर नेस्ले, बायर, युनिलिव्हर, सिमेन्स, जनरल इलेक्ट्रिक इत्यादी कंपन्या ह्या ज्या आहेत, ह्या इत्यादी कंपन्या ह्या ट्रान्सनॅशनल कंपन्या आहेत. या ट्रान्सनॅशनल कंपन्यांनी जागतिकीकरणामध्ये आपला आर्थिक प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण एका ट्रान्सनॅशनल कंपनीची जी वार्षिक उलाढाल आहे ती 10 कोटी डॉलर्सपेक्षाही जास्त आहे आणि अशा कंपन्यांची संख्या ही 800पेक्षा जास्त आहे. आणि म्हणून जगामध्ये एकूण ट्रान्सनॅशनल कंपन्यापैकी 80% ट्रान्सनॅशनल कंपन्या या संयुक्त अमेरिकन संस्थाने, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांमधील आहेत. तर 20% कंपन्या या जपान, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इटाली इत्यादी देशांमधील आहेत. आता ट्रान्सनॅशनल कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे भांडवल हे प्रचंड प्रमाणामध्ये आहे. त्यांचं तंत्रज्ञान हे उच्च कोटीचं आहे. त्यांचं संगणन कौशल्य अतिशय चांगलं आहे आणि त्यामुळे या सगळ्याच्या जोरावर त्यांनी आपला प्रभाव हा निर्माण केलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे स्पर्धक हा निर्माण होत नाही आणि म्हणून या ट्रान्सनॅशनल कंपन्यांनी आपलं लक्ष हे विकसनशील राष्ट्राकडे वळवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण या कंपन्यांची मुख्य बाजारपेठ ही विकसनशील राष्ट्र आहे. म्हणून या कंपन्या विकसनशील राष्ट्रातील कंपन्यांना तंत्रज्ञान पुरवतात आणि त्या मोबदल्यात त्या विकसनशील राष्ट्रातील कंपन्यांच्या भांडवलाचा ताबाच घेतात. म्हणजे एक प्रकारे या विकसनशील राष्ट्रांचं आर्थिक शोषण ह्या कंपन्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसते. म्हणजे जागतिकीकरणामुळे आर्थिक देवाणघेवाण आणि आर्थिक व्यापार जरी वाढलेला असला तरी दुसरीकडे अशा प्रकारचं शोषण होताना आपल्याला पाहायला मिळतं. आता हे झालं ट्रान्सनॅशनल कंपन्याच्या संदर्भामध्ये. त्यानंतर पाहायचं आपल्याला बहुराष्ट्रीय कंपन्या. आता बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय हे पाहण्याच्या अगोदर आपण पुन्हा 1990च्या अगोदर खाजगी क्षेत्र कसं होतं त्याची माहिती पाहू. तर 1990च्या अगोदर मिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळे आपल्याकडे जे खाजगी क्षेत्र आहे त्या खाजगी क्षेत्राला फक्त देशाअंतर्गतच गुंतवणूक करता येत होती. विदेशामध्ये गुंतवणूक त्यांना करता येत नव्हती. परंतु आपण जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर या कंपन्यांनी इतर देशामध्ये सुद्धा आपल्या उत्पादन कंपन्या ह्या सुरू केल्या आणि त्यामुळे त्याचं रूपांतर हे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झालं. आणि म्हणून बजाज, डाबर, आदित्य बिर्ला, अमूल, विप्रो, गोदरेज, ONGC यासारख्या ज्या कंपन्या आहेत ह्या भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत किंवा भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. आणि ह्या ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत ह्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सुद्धा आपला जो उद्योग व्यापार आहे हा उद्योग व्यापार खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेला आपल्याला दिसतो. अशा प्रकारे या ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात उदय हा जागतिकीकरणानंतर झालेला आहे.
त्यानंतरचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे, कारण आपण बघितलेलं आहे की जागतिकीकरणाचा परिणाम हा सरकारी क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र या दोन क्षेत्रावर झालेला पाहायला मिळतो. आणि विशेषतः या दोन क्षेत्रापैकी खाजगी क्षेत्रावर जागतिकीकरणाचा खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. आणि खाजगीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे या बदलाचा सर्वसामान्य घटकावर काय परिणाम झाला त्याची माहिती आपल्याला पाहायची. आणि म्हणून कामगार, शेतकरी, लघुउद्योग, छोटे दुकानदार यांच्यावर जागतिकीकरणाचे झालेले परिणाम आपल्याला या मुद्द्यामध्ये पाहायचे. आणि म्हणून यानंतरचा मुद्दा आहे आपला खाजगी क्षेत्रातील बदलाचा विविध घटकावर झालेला परिणाम. तर सुरुवातीला पाहू आपण कामगार या घटकावर काय परिणाम झाला. तर जागतिकीकरणानंतर या बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबतच कामगार हे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये स्थलांतर करू लागले. त्यामध्ये कुशल आणि अर्धकुशल कामगारांचा समावेश आहे. आणि त्यामुळे हे जे कामगार आहेत हे कामगार आशिया, युरोप, अमेरिका इत्यादी राष्ट्रांमध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु खाजगी क्षेत्रात हा जो बदल झालेला आहे, ह्या खाजगी क्षेत्रात बदल झाल्यामुळे सेवा क्षेत्रामधल्या ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या सेवा क्षेत्रामधल्या रोजगाराच्या संधीसुद्धा या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण खरेदी विक्रीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची प्रवासी वाहतूक वाढली, माल ने आण करण्याच्या माध्यमातून माल वाहतूक वाढली, म्हणजे ट्रान्सपोर्टेशन वाढलं. आणि त्याचबरोबर जो खानपान व्यवसाय आहे, म्हणजे थोडक्यात त्याला आपण हॉटेल व्यवसाय म्हणू, तो व्यवसायसुद्धा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण आपण नॅशनल हायवेला जर बघितलं तर दोन्ही बाजूनी खूप मोठमोठी हॉटेल्स किंवा आपण त्याला ढाबे म्हणतो ते निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे त्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी या निर्माण झालेल्या आहेत. दुसरा परिणाम आहे तो म्हणजे लघुउद्योग आणि दुकानदार यांच्यावर झालेला परिणाम. आता जागतिकीकरणाचा यांच्यावर काय परिणाम झाला, कारण जागतिकीकरणामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या या आपल्या देशामध्ये आल्या. त्यामुळे आपल्या देशामधले जे काही छोटे मोठे उद्योग आहेत त्या छोट्या मोठ्या उद्योगांना या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागली. स्पर्धा करत असताना आपली उत्पादन क्षमता वाढवणे, आपल्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवणे, ग्राहकांना परवडेल अशी किंमत ठेवणे या बाबी त्यांना निश्चितपणे कराव्या लागल्या. आणि त्यामुळे साहजिकच ज्या छोट्या मोठ्या उद्योगांनी सक्षमपणे उभा राहून या समस्येला सामोरे गेले, अशाच छोटे मोठे लघुउद्योग हे स्पर्धेमध्ये टिकून राहिले. त्याचबरोबर जे छोटे मोठे दुकानदार आहेत ते छोटे मोठे दुकानदार किंवा फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांनासुद्धा या जागतिकीकरणामध्ये स्पर्धा करावी लागते. कारण आपण पाहतो की शहरी भागामध्ये सध्या मॉल संस्कृती ही निर्माण झालेली आहे. प्रत्येक शहरामध्ये मोठमोठे मॉल्स हे निर्माण झालेले आहेत. आणि या मॉल्समध्ये सर्व प्रकारच्या वस्तू मिळतात. आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या वस्तू मिळणाऱ्या हे जे छोटे मोठे दुकानदार आणि विक्रेते आहेत त्यांच्यासमोर स्पर्धा निर्माण झाली. आणि त्यामुळे या दुकानदारांनी सुद्धा आपल्या मालाची गुणवत्ता टिकून ठेवणे, ग्राहकांना चांगली सेवा देणे, दर्जेदार वस्तू आपल्या दुकानामध्ये ठेवणे, कमीत कमी दरामध्ये त्यांना परवडतील अशा किमती ठेवणे, म्हणजे आपली क्षमता ज्या दुकानदारांनी टिकून ठेवली ते सुद्धा या स्पर्धेमध्ये टिकून आहेत. त्याचबरोबर जे फळ विक्रेते आहेत, भाजी विक्रेते आहेत ते सुद्धा चांगल्या पद्धतीने ग्राहकांना सेवा देताना दिसतात. आणि त्यामुळे यांनासुद्धा बऱ्यापैकी ग्राहक हे मिळतात आणि त्यांचासुद्धा उद्योग व्यवसाय हा आपल्याला चालताना दिसतो. म्हणजे जागतिकीकरणामुळे स्पर्धा जरी निर्माण झालेली असली तरीसुद्धा हे छोटे उद्योग, दुकानदार आणि विक्रेते यांनी आपले ग्राहक हे टिकून ठेवलेले आहेत.
त्यानंतरचा जो परिणाम आहे तो म्हणजे शेती क्षेत्रावरचा. आता जागतिकीकरणाचा शेती क्षेत्रावर काय परिणाम झाला हे जर आपण बघितलं तर जागतिकीकरणामुळे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आधुनिक तंत्रज्ञान आपल्याकडे आलं आणि शेती क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचं विकसित तंत्रज्ञान हे आपल्याकडे आलेलं आहे आणि त्यामुळे शेती करणं हे एक प्रकारे शेतकऱ्यांना सोपं जाऊ लागलं. त्याचबरोबर सुरुवातीला शेतकऱ्यांना आपला माल विकत असताना आडते आणि दलाल यांच्या माध्यमातून विकावा लागत होता. आडते आणि दलाल यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत होते. परंतु जागतिकीकरणामुळे शेतकऱ्यांना आता आपला माल थेटपणे कोणत्याही दलालाशिवाय किंवा मध्यस्थीशिवाय हा मोठमोठ्या कंपन्यांना विकता येतो. एवढंच नाही तर परदेशामध्ये सुद्धा आपले शेतकरी आता आपला शेतमाल हे निर्यात करताना आपण पाहतो. त्याचबरोबर हा चांगला परिणाम शेती क्षेत्रावर झालेला दिसत असला तरी शेती क्षेत्रावर याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला झालेले दिसतात. कारण ह्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती करणं सोपं झालं असलं तरी हे आधुनिक तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी अधिक किंमत मोजावी लागते. आधुनिक बी बियाणे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात किंमत मोजावी लागते. कीटकनाशके घ्यायचे असतील तर त्यांच्या किमती खूप मोठ्या भरमसाठ असतात आणि त्यामुळे साहजिकच शेती करणे हे शेतकऱ्यासाठी आता महाग बनत चालले आहे. आणि त्याचबरोबर दुसरीकडे शेतमालाला मिळणारा भाव हा अतिशय कमीत कमी मिळतो, म्हणून भारतीय शेतकरी हा तोट्यात जाताना दिसतो. म्हणून भारतीय शेतकरी हा कर्जबाजारी होताना आपल्याला दिसतोय. अशा प्रकारे जागतिकीकरणाचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम हे आपल्याला शेती क्षेत्रावर झालेले दिसतात.